जिल्ह्याला जो निधी वाटप होणार आहे त्या निधी वाटपाच्या संदर्भामध्ये जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींची जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक होती। संबंधित बैठक राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच्या नेतृत्वामध्ये घेतली गेली। यामध्ये जिल्ह्याला जास्तीचा निधी का मिळावा हे अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी समजावून सांगितलं। आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काम करत असताना मतदारसंघातले वेगळे विषय काय आहेत आणि वाढीव निधी जिल्ह्याला का मिळणं गरजेचं आहे आणि तो निधी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाटप कशा पद्धतीने झाले पाहिजे याच्यावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली। सकारात्मक चर्चा झाली। जिल्ह्याला वाढीव निधी देण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये या वाढीव निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत हा निधी पोहोचवण्याचं काम आमच्या सर्वांचं असेल। सहकार्य करतायत का दादा? विरोधकांना काय दुजाभाव होतोय? सहकार्य करतायत? नाही, सध्या तरी आम्ही मागणी केलेली आहे। आता दुजाभाव करतायत की नाही निधी वाटपानंतर लक्षात येईल। निश्चितपणाने पूर्ण होतील आणि आम्ही त्या पूर्ण करून घेऊ। प्रामुख्याने तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय मागणी केली आणि दादांनी तुम्हाला काय? माझ्या मतदारसंघामध्ये सध्या इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं आहे। इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं असताना डीपीडीसीच्या माध्यमातून काही कामं आम्ही सुचवलेली आहेत, नाविन्यपूर्णमधून काही कामं आम्ही सुचवलेली आहेत। पण असं असताना प्रमुख ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही सुचवलेल्या आहेत। आता हेमाडपंथी बांधकाम असेल, यामध्ये माझ्या मतदारसंघातले 3 मंदिरांचं बांधकाम चालू आहे। निधी अभावी ते थोडंसं हळू चालू आहे। त्याचाही प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यासंदर्भाचे आदेश हे जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। त्यामुळे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून निधी जास्तीत जास्त मिळावा हा प्रयत्न आम्ही करतोय। सर, किती खरं तर जसं सातारा जिल्ह्यानं 750 कोटी रुपयांची मागणी केली आहे वाढीव, सांगली जिल्ह्यासाठी किती मागणी केली आहे? त्या निधी साधारण 650 कोटी रुपयांच्या निधीची मागणी सांगली जिल्ह्याने केलेली आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातले वेगवेगळे विषय असतील। यासाठी मागच्या वेळेसपेक्षा जास्तीचा निधी देण्याचं आश्वासन सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिलेलं आहे। दादांची भेट पण झाली, खूप दिवसांनी दादांना भेटलात, काय चर्चा झाली? नाही, खूप दिवसांनी असं नाही, मी मंत्रालयामध्ये मतदारसंघातल्या विविध मागण्यांसाठी त्यांना भेटलो होतो आणि निधी वाटपाच्या संदर्भामध्येच मतदारसंघातल्या मागण्यांसंदर्भातच आमच्या सर्वांची बैठक झालेली आहे। दादा, राहुल कोल्हापूरकर यांच्या वक्तव्यामुळे पडसाद राज्यभर पडत आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा किंवा त्यांनी माफी मागावी अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी त्यांनी माफी मागितली पाहिजे। खरं तर महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपण एखादं स्टेटमेंट देत असताना लोकांच्या भावना दुखावणार नाहीत हे कुठेतरी सर्व लोकप्रतिनिधींनी असतील, समाजातले काही घटक असतील, या लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे वक्तव्य जर कोण करत असतील त्याच्यावरती जरब जर सरकारची नसेल तर मात्र महापुरुषांचा अपमान वारंवार होताना आपल्याला दिसेल असं मला वाटतं। त्यांच्या घरापुढे वारंवार आंदोलन झाली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। सरकार गुन्हा दाखल करत नाही, सरकार त्यांना पाठीशी घालते किंवा सरकार बचाव करतंय का त्यांचा, असं वाटतं? आम्ही सध्या आंदोलनाच्या माध्यमातून याची मागणी करतोय। लवकरच चित्र आपल्या सर्वांसमोर स्पष्ट होईल। पण सरकार जर कारवाई करणार नसेल आणि या प्रवृत्तीला जर पाठीशी सरकार घालणार असेल तर मात्र महापुरुषांचा अपमान वारंवार होईल हे राज्य सरकारनं सुद्धा लक्षामध्ये घेतलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।